तर आज गेलतो ना बा आपण हळमवर. तर चला मग सांगतो तुम्हाला मी की आपल्या संग हळमवर काय काय घडलं. तर पण थांबा अर्ध्यामधून तुम्हाला समजेल नाही, त्याच्यानं तुम्ही सुरुवात पासून पहा. पण ते पाहायच्या पहिले तुम्ही चाललो तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर काय म्हणता मग बुलढाण्याची पब्लिक, कशा सर्वांना मनापासून जय भीम जय शिवराज्य महाराष्ट्र बनव. हा ब्लॉग जो आहे बा कबड्डी खेळायला जायच्या पहिल्या दिवसाचा ब्लॉग आहे बा. अजूनही तुम्ही ना आपले कबड्डीचे ब्लॉग जर नसतील पाहिले तर लवकर पाहून घ्या बरं. आपण आयडी टाकल्या पण फॉलो करायचं विसरू नका. फॉलो नशीन होत तर हातोळा फेकून मारा, पण तरी बी फॉलो करून घ्यायचा. तर आपल्याला जाणवतं बा वरवटले बा, काऊन की आपल्या कालोडानले मोबाईलचं काम करणार होतं. तर चला मग पोट्टे वरवटले भेटतो मी तुम्हाला. आता वरवटले पोचल्या बाबा, इकडे तिकडे ना हिंट, डायरेक्ट आपण आपलं काम करायला भिडलो बा. आपलं काम रपकन खतम करून आलो आपण डायरेक्ट चाय प्यायल्यावर बा. नाही तर आता बी समजतात फुकाचा चाय पिरला म्हणून. फुकाचा नाही बा, पैसे मला द्यायला लागते. आता तुम्ही बी विचारत पडले की डायरेक्ट हळमजोर कसा काय. अरे बा आपण वरवटून डायरेक्ट घरी गेलतो आणि घरून डायरेक्ट कपडे बदलून वारात आलो. हळमवाल्याचे बी पुरे नखरे असतात रे बा. अर्धा एकर 2 एकर असले येत बी नाही रे बा. ते तरी एक बरं झालं की आपल्या मित्राचा हळम आहे म्हणून आपल्याला काही टेन्शन नाही रे बा. त्यातल्यात आपला मित्र म्हणत बा की ट्रॅक्टर मधलं डिझेल सरलं म्हणत तू. मी आता डिझेल सर्दी सरलं तर वावरात घेऊन चाल मग उभं करून देऊ. तसलं येतेच म्हटलं डिझेल आपलं. चला रे बा 2-2.5 घंट्या बाद आणलं बा डिझेल. पण त्यातल्यात काय तर बा याच्या माणसाने चाटा दिल्यावर बा. तर आपल्याला बी काढणं जरूर होतं बा, कारण की अर्ध्या एकरासाठी मग दुसरं कोणतं हळम येत नव्हतं बा. यायला मला टेन्शन काय घेऊन होतो, आम्ही घरचे सगळेजण टाकतो. म्हणूनच तुमचा भाऊ आज हळमर होता बा. 4-5 दिवस बी ऊन खाऊन लिहा आपलं सोयाबीन व्हायला नाही बा. अजून तर हिरोज आहे, त्यातल्यात बी भाव बी नाहीत ना बा आपल्या सोयाबीनले. सोयाबीन पाहून भाव चालू आहे 3600, काही 3800, काही 4000 भाव आहे बा. मला तर असं वाटलं की पुढच्या वर्षी डायरेक्ट गांजाच पेरून द्या. एक तर स्वर्गात जा, एक तर नाही तर जलात जा बा. मजा करू बरं पोट्टो, नाही तर घेसान सिरियस बाबा. आपलं काही तसं काही इरादा नाही बरं बा. बोलता आपली गंजी कधी निघली माहितीच नाही पडणार बा. काय माहित पडीन बा. एकरातली गंजी फक्त 7-8 गोटुळेच होते बा. एकरात फक्त आपल्याला 4 कट्टे झाले बा. तर चला मग पोट्टो, आता मी जातो घरी. तुम्ही एक काम करा, ब्लॉग जर आला असेल तर फॉलो करून घ्या. फॉलो होत नसेल तर हातोळा फेकून मारा, तरी बी फॉलो करून घ्या. करा मग फॉलो.